पाकिस्तान एक तुकडा मोठा गेला तरी स्वतंत्र हिंदूंचं एक मोठं राष्ट्र निर्माण झालं, ही कृतार्थतेची भावना त्यांच्या मनात होते. पण तसं होणार नव्हतं. मुसलमान तिकडे गेले तसे सगळे हिंदू इकडे आणायला हवे होते आणि एकदा पूर्ण विभागणी करून टाकायला हवी. तसं नाही झालं. अल्पसंख्याक हे हिंदूंचं राष्ट्र आहे पण बोलू नका, भावना दुखावता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या राष्ट्राचं विभूतिमत्व आहे, बोलायचं नाही, भावना दुखावता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंद राष्ट्राचा छंद घेतलेला होता आणि अवघी काय तन मन धन राष्ट्राला अर्पण करून पिचले झिजले, बोलायचं नाही, भावना दुखावतात. या राष्ट्रामध्ये अजूनही धर्मांतराचे प्रकार चालतात पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. नागालँड आमच्या हातातून जवळजवळ गेले, 95% ख्रिश्चन तिथे झालेले आहेत पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. पोप पॉल इथे भारतात येतात आणि भारतीयांना उद्दामपणे सांगतात की सगळं आशिया आम्ही ख्रिश्चन करून टाकू, पण त्यांना कुणीही बोलायचं नाही, ख्रिश्चनांच्या भावना दुखावतात. गुप्तपणे अनेक ठिकाणी हिंदूंना मुस्लिम करण्याचं काम चाललेलं आहे, कुणीही बोलायचं नाही, भावना दुखावतात. आतंकवाद्यांनी आमच्या हजारो बांधवांचे बळी घेतले पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. अनेक निरपराध कुटुंब ही काश्मीर सोडून खाली आली पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. नेहरूंच्या घोडचुकीमुळे या भारतवर्षाचं फार नुकसान झालं पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. गांधींनी हिंदूंना पाठबळ न देता मुस्लिमांना जास्ती दिलं पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. आणि तरी आम्ही म्हणतो आम्ही स्वातंत्र्यात आहोत. अल्पसंख्याकांच्या भावना दुखावतात. 55 वर्षानंतर याच्यासारखं दुर्दैव आपल्या राष्ट्राच्या वाट्याला काय आलं असेल सांगा. ज्यांना खरी राष्ट्रभक्ती आहे त्यांच्या हृदयाला इतके क्लेश होत असतील की अरे हे काय, कलेवर घेतलं आपण, यात आत्मा नाही, याच्यामध्ये प्राणी नाही, मेलेलं राष्ट्र आहे. यांनी केव्हा तरी जागलं पाहिजे, यांनी केव्हा तरी उठलं पाहिजे. आणि आमचे लबाड लोक लिहितात की विवेकानंदांना कसं राष्ट्र हवं होतं, किती खोटं बोलता. मेरी हेलला विवेकानंदांनी पत्र लिहिले आणि तिला म्हणतात तुमचा आकाशातला बाप अतिशय दयाळू म्हणून गप्पा मारता, मिशनरीजनं पैसे देऊन पाठवता, धर्मांतर घडवून आणता आणि 25 कोटी एवढ्या भारतीयांच्या हिंदूंच्या मानेवर तुमचे अधिकारी बूट ठेवून उभे आहेत, पुन्हा वरून संगीनी लावली, फाशी देऊ म्हणतात, गोळी घालू म्हणतात. कुठे आहे तुमचा दयाळू बाप आकाशातला? मेरी तुमची माणसं अत्यंत क्रूर आणि अधम आहेत. हे विवेकानंदांनी मेरी हेलला लिहिले. जिच्या घरी स्वामीजी उतरलेले होते शिकागोमध्ये, त्या मेरी हेलला त्यांनी पत्र लिहिले. पुढे लिहिले की हे पत्र नेऊन ब्रिटिश अधिकाऱ्याला दाखव, मला पकडतील, न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याचं नाटक करतील आणि मला 2-3 महिन्यानंतर फाशी देतील. हे विवेकानंदांनी लिहिलेलं पत्र आहे. त्यांच्या डोळ्यापुढे हिंदू धर्म होता, हिंदू संस्कृती होती, हिंदू राष्ट्र होता, हिंदू उत्थापनाचा मंत्र निसंशय होता. कोणी खोटं लिहू नये वृत्तपत्रामध्ये. पण आमची माणसंही अशी अजूनही म्हणतात बोलू नका. इंडिया टुडे काय लिहितं पहा, फ्रंटलाईन काय लिहितं पहा, द वीक काय लिहितं पहा, टाइम्स ऑफ इंडिया काय लिहितं पहा, द हिंदू काय लिहितं पहा. सगळेच आमच्या विरुद्ध आणि कावकाव करणार. आणि तथाकथित सुशिक्षित जो समाज, ज्याच्या हातामध्ये खुर्ची आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, हे सगळे आम्हालाच नावं ठेवतात, हिंदूंना, हिंदू धर्माला. टाइम तर म्हणतं अरे तुम्ही सांप्रदायिक. कोण सांप्रदायिक आहे सांगा जगामध्ये? हिंदू इतका उदार कुणी नाहीये. हिंदूंना सांप्रदायिक म्हणतात. आम्ही इतके उदार की आमचा राष्ट्रपती मुसलमान होऊ शकतो. डॉक्टर झाकीर हुसेन होते, फखरुद्दीन अली अहमद होते. ज्याच्या हातामध्ये राष्ट्राची रहस्य असतात तो आमचा गृहमंत्री होऊ शकतो. मुफ्ती मोहम्मद सईद होते, त्यांच्या मुलीला पळवायचं नाटक केलं आणि अनेक उग्रवाद्यानं सोडून दिलं. काय हो चतुरताई, आमचं राष्ट्र इतकं बळसट आहे. त्यांच्या मुलीला पळवायचं नाटक होतं सरळ सरळ, अनेक उग्रवाद्यानं सोडून दिलेलं आहे. मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री असताना. आमचे राज्यपाल ख्रिश्चन असू शकतात, PC अलेक्झांडर, आणि आमचे जे लोक आता आग्रह करतायत लवकरात लवकर त्यांना राष्ट्रपती करा. आमच्या क्रिकेट संघाचा कप्तान मोहम्मद अझरुद्दीन होऊ शकतो.
आज रात्री स्वप्न पडते का पहा. मुशर्रफ नंतर शंकर अभ्यंकर. स्वप्न सुद्धा पडायचं नाही, प्रत्यक्षातलं बाजूला ठेवा. पाकिस्तानमध्ये काही हिंदू खेळाडू नाही आहेत, क्रिकेटपटू एकाला घेत नाही संघामध्ये. आमच्या इथे असतो, झहीर खान असेल, मोहम्मद अझरुद्दीन असेल, नाहीतर नवाब पतौडी कप्तान पुन्हा बरं का वरती. इतके उदार आहेत हिंदू, आणि त्यांना म्हणतात सांप्रदायिक आहात तुम्ही. आता तरी सांगायला शिका जगाला आत्मगौरवानं, आम्ही इतके उदार आहोत. याला एक तरी समांतर उदाहरण जगात दाखवा. हिंदू मनुष्याचा परदेशामध्ये कुठेतरी राष्ट्रपती झाला, पंतप्रधान झाला, गृहमंत्री झाला, जगाच्या इतिहासात एकही उदाहरण सापडणार नाही, शक्य नाही. इतके भारतीय उदार आहेत, हिंदू उदार आहेत. आणि पुन्हा टाइम्स सारखं मुखपत्र अमेरिकेचं म्हणतं हे भारतीय म्हणजे सांप्रदायिक. अरे चोरानो, सांप्रदायिक तुम्ही, निग्रोंचा इतका छळ तुम्ही करता आणि पुन्हा आम्हाला नावं ठेवता काय? सांगा बरं, कोण आहे तुमच्या इथे आता असा? म्हणून आपल्याला नित्य जागरूक राहायला पाहिजे आणि जगाला अभिमानानं सांगता यायला पाहिजे. देशाचे तुकडे झाले, अनन्वित अत्याचार झाले, हिंदूंच्यावर फार सोसलं हिंदूंनी, आणि इतका कल्लोळ झाला तर दिल्लीमध्ये कुणाचा पायपोस कोणात नाही अशी अवस्था झालेली होती. कारण सावरणारा हिमतीवीरच नव्हता. वस्तुतः ज्या वेळेला 15 प्रतिनिधी मंडळातून गांधींनी विचार मागवलेले होते. अगोदर काँग्रेस जनांच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस निवडून आले. त्यांनी डॉक्टर पट्टाभी सीतारामय्याचा पराभव केला. त्यावेळेला गांधींना तो आपला पराभव वाटला. हा मनुष्य किती मनात ठेवणार होता पहा. त्यांना असं नाही वाटलं की सुभाषचंद्र आले, आपली सगळी शक्ती त्यांच्या मागे उभी केली पाहिजे. गांधी नेहरूंना नेहमी भीती वाटायची, सुभाषचंद्र जर आलेच जपानमध्ये निघाले तर आपलं काय होईल, भीती वाटायची. कारण त्यांच्यावर इतकं प्रेम होतं भारतीयांचं की कदाचित तेच झाले असते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती. ते होऊ नयेत मनात भीती होती. पट्टाभी सीतारामय्या पराभूत झाल्याबरोबर आनंद व्हायच्या ऐवजी दुःख झालं गांधींना. आणि त्यांनी काय केलं असेल, सुभाषचंद्रांना इतक्या अडचणीत आणलं. सुभाषचंद्रांनी शेवटी राजीनामा दिलाय. साबरमतीच्या आश्रमामध्ये सुभाषचंद्र राहायला गेले. आपल्याला माहिती आहे 40ला भेट झालेली होती सावरकरांची आणखीन, आणि त्यांना प्रेरणा दिलेली होती हिंदू राष्ट्रासाठी झुंजा झगडा, सशस्त्र क्रांती करा हे सांगितलेलं. हे खरं आहे सर्वार्थ. मग असं असताना सावरकरांची प्रेरणा सुभाषचंद्रांना असताना गंमत कशी झाली बघा की सुभाषचंद्र निवडून आल्या, त्यांना पराभूत करायचे अनंत डाव गांधींनी रचले. शेवटी सुभाषचंद्रांना नाईलाजानं राजीनामा द्यावा लागला. साबरमतीच्या आश्रमामध्ये असताना कुणी कुणास ठाऊक पण सुभाषचंद्रांवर विषप्रयोग केला. सुभाषचंद्रांनी आठवणी लिहून ठेवल्या, गुंगी आल्यासारखा मी पडून राहतच, माझं वजन कमी व्हायला लागलं, देह कृश व्हायला लागला, क्षय झाल्यासारखा मी झिजायला लागलो. आणि मग शेवटी डॉक्टरनी निदान केलं आणि सांगितलं की अहो रोज तुमच्यावर विषप्रयोग झालेला आहे. त्यावेळी मी थक्क झालो आणि प्रचंड अंतर्बाह्य हादरून गेलो, असं सुभाषचंद्र बोसांनी नोंद केलेली आहे. पण सुभाषचंद्रही नकोत, सावरकरही नकोत, म्हणजे प्रबळ कुणी नकोतच. 15 प्रतिनिधी मंडळाकडून गांधींनी मतं मागवले आणि विचारलं की स्वतंत्र भारताचा पंतप्रधान कोण असावा. 12 प्रतिनिधी मंडळांनी एकमुखाने नाव दिलेलं होतं वल्लभभाई पटेल. गांधींनी सांगितलं नको नको. का? अरे तुम्हीच मत मागवलं ना, लोकशाही आहे ना देशामध्ये. मग 12 प्रतिनिधी मंडळ म्हणतात की वल्लभभाईंना पंतप्रधान करा. तर ते म्हटले नाही वल्लभभाई तुला नाही होता येणार, नेहरू माझे पट्ट शिष्य तेच होतील. झाले. सावरकरांना निधी गोळा करून दिल्यानंतर डॉक्टर पट्टाभी सीतारामय्यांना इतकं वाईट वाटलेलं होतं की ते म्हणाले सावरकर याचा दुरुपयोग करतील का. आणि काँग्रेस जनांनी एक छदाम दिलेला नव्हता आणि तरी ते भाष्य करत होते. फार द्वेष केला सावरकरांना. त्यांना एकागी पाटण्यामध्ये प्रचार माध्यमांना प्रचंड यश आलं आणि भारताचे तुकडे झाले. आजपर्यंत किती वेळेला युद्ध झाले. तिबेट तिकडे लचका तोडून घेतला चीनीनी, आणि त्याच्या अगोदर सावरकरांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नेहरूंना लक्ष ठेवा, सेना तिकडे गोळा झालेली आहे, चीनी तिबेट गिळून टाकतील. तेच घडलं. पण नेहरूंना त्याचं काही वाटलं नाही. त्यांनी त्याचा कधी धिक्कार केला नाही, काही केलं नाही. शौएन लाय आले, हिंदी चिनी भाई भाई म्हणत राहिले. पुढे काय घडलं,
चीनी आक्रमण झालं आणि इतकी ससे होलपट झाली. कृष्ण मेनन संरक्षण मंत्री होते. जिथे मशीन गन्स तयार करायची त्या कारखान्यात काय निर्मिती होत असे आपण वाचा त्यावेळेचा इतिहास. बिस्किटाचे पुडे निर्माण करत असतात. बिस्किटाचे पुडे मशीन गन्सच्या कारखान्यात. आपल्या एका प्रचंड प्रकांड पंडितानं विद्वानांनी त्यावेळेला लिहून ठेवलं तर आणि सांगितलं तर या देशातली सगळी मुलं तुम्ही सरहद्दीवर पाठवा म्हणजे चीनी सैनिकाला एकदम पाझर फुटेल आणि मग युद्ध थांबेलच. असं का युद्ध असतं? तिथे फायर ऑर्डर मिळाली एकदा की गोळी सुटतेच बंदुकीची, मारलंच जातं शत्रूला. तिथे दयामया प्रकार नसतं. हे सांगणारे कोण? विनोबा. इतका प्रकांड पंडित, अनंत भाषेवर प्रभुत्व असलेला, त्यांनी असं सांगा मनाशी नवलच वाटत. काय इतिहास घडत गेलाय सगळा आपला. 47ला फाळणी झाली आणि 48ला गांधी वध झाला आणि लाल किल्ल्यातला अभियोग चालला आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. स्वातंत्र्यवीरांचं वय किती होतं आपण त्यावेळेला ध्यानात घ्या. 65 वर्षांचे होते स्वातंत्र्यवीर सावरकर. 61चा महोत्सव होऊन गेलेला होता आणि स्वातंत्र्यवीरांना जवळजवळ 7-8 महिने तुरुंगामध्ये राहावं लागलं. अंदमानात काया झिजली आता स्वातंत्र्यामध्ये मी झिजत होती आणि बडगे नावाच्या जो कोणी माफीचा साक्षीदार झालेला होता त्यांनी बरंच तिखट मीठ लावून वाढवून सगळी साक्ष दिलेली होती. पण सावरकरांनी आपलं प्रतिपादन इतकं चोख केलं की 7-8 महिने लाल किल्ल्यातला अभियोग चालला आणि जवळजवळ 87 दिवस त्यांना न्यायालयामध्ये उपस्थित राहायला लागलेलं होतं आणि शेवटी न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला की सावरकरांचा याच्यामध्ये कोणताही हात नाही. सावरकर 100% निर्दोष आहे. सरकारांचा त्याच्यावर आणखीन काही आक्षेप नसेल ताबडतोब त्यांची मुक्तता करण्यात यावी आणि सावरकरांना मुक्त करावं लागले. पण हे एकच नाही, पुढे 50 साली पंजाबमध्ये दंगा झाला, बंगालमध्ये झाला, बिहारमध्ये झाला, रोहटक आणि पंजाबला स्वातंत्र्यवीर जाणार होते. तेव्हा नेहरूंना इतकं वाईट वाटलं की हे पुन्हा जाऊन शिखांना काहीतरी सांगतील म्हणून सावरकरांना पुन्हा पकडलं तुरुंगामध्ये टाकलं. जुलै महिन्यात पकडण्यात आले. म्हणजे सावरकरांचं किती आयुष्य तुरुंगामध्ये गेलं याचं गणितच मांडावं लागेल आपल्याला. त्यावेळेला पुष्कळ थपडा सरकारला खाव्या लागल्या तरी सुद्धा मला वाटते न्यायाधीश सुद्धा पक्षपाती होते काय. सावरकरांना सोडलं पण पक्षपातीपणाने सशर्त सोडलं. 1 वर्ष तुम्हाला राजकारणात भाग घेता येणार नाही. स्वातंत्र्यामध्ये लोकशाहीमध्ये सावरकरांच्यावरच बंधन घालताय की तुम्हाला राजकारणात भाग घेता येणार नाही. वस्तुतः स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला फार मोठं पद मंत्रिमंडळातलं सावरकरांना द्यायला हवं होतं. त्यांनी ते घेतलं असतं की नाही हा भाग वेगळा, पण मोठा सन्मान त्यांचा करायला हवा होता. तो केलाच नाही. हा लोकोत्तर महात्मा कधी कळला नाही आणि कळला तरी वळला नाही. वळला तरी त्याला आपलंसं करावं असं वाटलं नाही. सावरकरांचा सन्मान करावा असं नेहरू गांधींना कधी वाटलं नाही. दुर्दैव देशात सावरकरांनी पद स्वीकारलं असतं की नाही हा भाग अत्यंत वेगळा. पण हे दुर्दैव आहे, हे घडू शकलं नाही आपल्या देशात. एका पत्रकारांनी लोकमान्य टिळकांना खवचट प्रश्न विचारला होता. आता काय म्हणाले, स्वातंत्र्य जवळ आलं तेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कोण होणार? त्यावेळी टिळक म्हणाले स्वातंत्र्य इतकं जवळ नाहीये, फार वर्ष अजून झगडावं लागणार आहे आणि मी ते पूर्णपणे जाणतो. तर तो म्हणाला समजा मिळालं तर आपण कोण होणार? राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री का परराष्ट्र मंत्री असा प्रश्न विचारला. त्यावेळेला ब्रिटिश पत्रकार होता. सावरकर हसले आणि म्हणाले ज्या दिवशी या भारताला, या हिंदू राष्ट्राला स्वातंत्र्य मिळेल त्या दिवशी लेखणी खाली ठेवीन, खडू हातात घेईन आणि शाळेमध्ये याच शिकवायला येईन. गणिताचा शिक्षक म्हणून उर्वरित कारकीर्द राहील. काय निस्पृह महामानव असेल. म्हणतायत लेखणी खाली ठेवीन, राजकारण पूर्ण विराम, शिक्षक म्हणून उर्वरित आयुष्य घालवेन. इतकी निस्पृहता आहोत. सावरकरांनी मात्र पद घेतलं असतं. मुळामध्ये त्यांनी आणीबाणी घोषितच करून टाकली असते. जसा प्रसंग असेल त्याच्याप्रमाणे वर्तले असते आणि हिंद राष्ट्र अखंड करण्याचा प्रयत्न निश्चित केला असता. आमच्यावर किती वेळेला पाकिस्ताननी नंतर आक्रमण केली. 62ला चीनचं आक्रमण झालं आणि पंचशीलाच्या चिंधड्या उडून गेल्या. कसलं पंचशील? सावरकर म्हणाले ते अरे त्या ख्रिश्चेवला बघा, युनो मध्ये पायातला जोडा काढून दाखवला त्या ख्रिश्चेंनी. हे कशाच्या आधारावर करतं? सावरकर म्हणायचे अरे केवढी महासत्ता निर्माण झाली. लक्ष आहे का भारताचं जरा त्यांच्याकडे?
कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा प्रकार आहे. आम्ही आपले भोंगळच राहिलो, आम्ही आपले दुबळेच राहिलो. आता 1 अब्ज लोकसंख्या आहे. सावरकरांचं त्यावेळेला स्वप्न होतं 1 कोट सैन्य असलं पाहिजे आपलं. नाही झालं दुर्दैवानं. आम्ही अत्यंत दुबळेच सारखे. क्रुश्चेवनी बूट काढून दाखवला होता आणि चुप्प बसलं तर युनो. रशियाचं त्यावेळेला तसंच सामर्थ्य होतं. सावरकरांनी त्याचा उल्लेख केलेला होता. पण 50 नंतर सावरकरांचा देह हळूहळू झिजायला लागला. सावरकर वारंवार आजारी पडायला लागले. 53, 54, 55 हा कालखंड आजारपणामध्ये सावरकरांनी घालवलेला आहे. घरामध्ये काही मंगल प्रसंग घडलं. विश्वासरावांचं लग्नही झालं. त्यांच्या कन्येचं त्याच्या अगोदर लग्न झालं आणि ती कन्या एका फार थोर कुटुंबात दिलेली होती. विष्णूशास्त्री चिपळूणकरांना एक भाऊ होते धाकटे, त्यांचा नातू, त्याचं नाव होतं माधव. या माधवरावांचा आणि तात्यांची थोरली कन्या प्रभात, या दोघांचा विवाह झाला. घरामध्ये काही मंगल कृत्य सुद्धा घडून गेलेली होती. पण आता हळूहळू देह हा नको नको म्हणायला लागलेला होता. मूळव्याधीचा अतिशय त्रास तात्यानं होत असे. अंग बाहेर येत असे. अतिशय त्रास व्हायचा. थकून जायचा देह आणि नको नको वाटून जायचं, अशी अवस्था सावरकरांची होत असे. 60 जवळ आली. 1960चा दिवस जसा जवळ येत चालला, मध्ये पुष्कळ इतिहास घडलेला आहे. पण मृत्युंजय दिन जवळ आला. 24 डिसेंबर 60. कारण तो दिनांक होता की ज्या वेळेला सावरकर सुटणार होते अंदमानामधून. 50 वर्ष जर काढावी लागली असती तर. आणि तो दिन मृत्युंजय दिन म्हणून सगळीकडे साजरा करण्यात आला. आणि त्यावेळेला सावरकरांच्या दर्शनासाठी झुंडीच्या झुंडी आल्या. हजारो लक्षावधी माणसं येऊन पोचली आणि सावरकरांच्या गळ्यामध्ये असंख्य माला पडलेल्या आहेत की हे मृत्युंजया, हे स्वातंत्र्यवीरा, हे सिंधू संघटका, तू कृतार्थ आहेस. तू आम्हाला धन्य केलेला आहेस. तुझ्या पराक्रमान लोकोत्तर कामगिरीनं या भारतवर्षाचा गौरव वाढवलेला आहेस. आया राष्ट्राची मान तू ताट केलेली आहेस. असंख्य हार त्यांच्या गळ्यामध्ये पडलेले होते. पुण्यामध्ये सावरकरांनी एक भाषण केलं होतं. इतकं सुंदर भाषण केलं होतं. सगळा समुदाय हलून गेला. हजारो माणसं जमलेली होती. आणि फाळणीच्या वेळेला ते म्हणालेले होते, फाळणी होऊ नये हे मी वारंवार सांगतो म्हणून मी बदनाम झालेलोच आहे. उलट झालं तर जो राष्ट्राचं हितच सांगतो त्याचीच दुष्कीर्ती झालेली होती. ते म्हणाले आता नवीन पिढीतून तरी सत्व जाग व्हावं आणि त्यांनी या भारतवर्षाला बलाढ्य करावं. पुढे 15 जानेवारी 1961 या वेळेला त्यांनी शेवटचं जाहीर व्याख्यान इथे पुण्यामध्येच केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर सावरकरांनी प्रगट व्याख्यान कधीही केलं नाही. एक दिवस पुढे सरकला आणि सावरकर आजारीच पडत गेले. 62 पासून 66 पर्यंतचा कालखंड हा इतका जगला कसा महात्मा, हेच आश्चर्य आहे. तुरुंगामध्ये इतका पिचल्यानंतर कुणीतरी साम्यवादी भेटायला आला आणि त्यांनी विचारलं, आपण कार्ल मार्क्स वाचलेला आहे का, लेनिन वाचलेला आहे का? त्यावेळेला त्यांनी म्हटलं, अहो लेनिननी तरी सावरकर कुठे वाचलेला होता. अर्थात माझं प्रतिपादन आणि तत्वज्ञान स्वयंभू आहे हे सावरकरांनी त्याला सांगितलं आणि तो चुप्प बसलेला होता मनुष्य. अशी अनेक माणसं सावरकरांना भेटायला येत होती आणि तरीही सावरकर सजगपणे पुन्हा पुन्हा केंद्र सरकारला सावधानतेचा इशारा देत होता आणि सांगत होते पुन्हा पुन्हा, अरे या राष्ट्राला जपा. एक तुकडा अगोदरच पडलेला आहे. या राष्ट्रामध्ये पुन्हा एखादं ख्रिश्चनांचं स्वतंत्र स्थान निर्माण होईल. सावधान बरं. आमची माणसं फार भोळी बाबडी. एक फादर वृत्तपत्रामध्ये लिहितात बंधुभावाबद्दल. आमची माणसं इतकी हुरळून जातात. कातड कुणी कुणाचं पांघरले हे सुद्धा आमच्या सुशिक्षित लोकांच्या लक्षात येत नाही. हेच फादर वृत्तपत्रात तुम्ही आम्ही बंधू बंधू म्हणतात आणि तिकडे जेवढी धर्मांतर करता येतील तेवढी करतात. नाव सांगत नाही, लक्षात बरोबर आला. आमची इतकी माणसं अज्ञानी आहेत, इतकी भोळसट आहेत. आमच्या लोकांना एवढं कळत नाही. आपल्या भोवती वावरणारी ही सुशिक्षित मंडळी आहे आणि म्हणतात, हा काय सुंदर लेख लिहिलाय, मला असं वाटलं की त्याला जाऊन भेटावं. जा भेट आणि हो ख्रिश्चन, एवढंच उत्तर आहे त्याला. इतका का तू मूर्ख आहेस? आम्ही केव्हा शहाणे होणार, केव्हा सावरकरांचं वाङ्मय हृदयामध्ये धरणार आणि जागरूकपणे हे राष्ट्र बलाढ्य करणार. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये हजारो दंगे झाले. लाज वाटली पाहिजे आम्हाला. वृत्तपत्र छापतात, कल्याण भिवंडीमध्ये यावर्षी शिवजयंती शांततेत पार पडली. याच्यासारखं शर्मेची दुसरी कोणती गोष्ट असेल? जे आम्हाला विभूतिमत्व आहे, देवासमान आहे, त्याची जयंती शांततेत पार पडते काय?
पडलीच पाहिजे. दंगा कोण करतात? पकडाने पहिल्यांदा तुरुंगामध्ये टाकला आणि त्यांच्यावर खटले बरं, त्यांना सक्त मजुरीची शिक्षा द्या. हजारो दंगे झाले. या हजारो दंग्यांना कोण कारणीभूत आहे? सरळ आहे, उघड आहे, स्पष्ट आहे, पण सरकारला ते अजून मान्य होत नाही. ही तर गंमत आहे आपल्याकडे. इतका त्यांना कळवळा येतो मुसलमानांचा, भेटीला जातात, पुन्हा पुन्हा मुद्दाम जातात. आणि एखाद्याने आपलं राष्ट्र चांगलं घडवावं, एकत्र असावं म्हणून प्रयत्न केला तर प्रचार माध्यम त्यांच्यावर घुमतात. कारण आहे, दिल्लीत बहुतेक सगळे बिहारी, एकटाच अटल. मुसलमान, इतरांना मुसलमानांचं फार प्रेम, जातील आणि त्या मोहल्ल्यामध्ये, अन्यथा कधीही फिरकणार नाही. पण असं झालं रे झालं, यांना इतका कळवळा येतो, विचारू नका. पटकन जातात आणि भेटतात. कुठे लागलं? हिंदूंच्यावर इतके अत्याचार झाले. बिहार म्हणजे पूर्वीचं मगध, सोन्याचा धूर निघायचा. आता लालू प्रसाद कसला धूर काढतात बघा. काय चाललंय आपल्या देशामध्ये? खाजगी मालमत्ता झाली बिहार म्हणजे त्यांची. 10-12 वर्ष सुखेने राज्य करतो मनुष्य. म्हणजे राबडी देवी या मुख्यमंत्री होता, याच्याबद्दल प्रचार माध्यमांना काहीही वाटत नाही. इतका अपात्र कोणीतरी मुख्यमंत्री म्हणून सिंहासनावर बसू शकतं? पण अटल बिहारींच्यावर मात्र घुमतात. हे पंतप्रधान इतका सक्षम, इतका लोकोत्तर मिळालेला असून सुद्धा जे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये तेच आता काही बदल झालेले, अतिशय क्लेश होतात मनात. 62 ते 66 हा कालखंड तात्यांनी तसा एकांतवासामध्येच घालवला. एका दृष्टी माणसं येत होती, भेटत होती. 53ला महाभयंकर अगोदर घडून गेलेले होतं. श्यामा प्रसाद मुखर्जी गेलेले होते तिथे आणि त्यांना शेख अब्दुल्लानी कैद केलं, पकडलं आणि तुरुंगात टाकलं. 52ला जनसंघासाठी आशीर्वाद घ्यायला श्यामा प्रसाद तात्यारावांच्याकडे गेलेले होते. त्यांना तात्यारावांनी मार्गदर्शनही केलेलं होतं आणि जनसंघ पुढे विस्तारला. त्याचंच रूपांतर भारतीय जनता पार्टीमध्ये झालं, आपल्याला माहिती आहे. काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार होता म्हणून त्यांची बाजू मांडायला श्यामा प्रसाद मुखर्जी गेलेले होते. त्यांना शेख अब्दुल्लानी पकडलं आणि तुरुंगामध्ये टाकलं. त्या तुरुंगामध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी मृत्यू पावले. त्यावेळेला तात्यारावांनी आणि सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी जाहीरपणे प्रकटन दिलेलं होतं. नेहरूंना सांगितलेलं होतं, श्यामा प्रसाद कशामुळे मेले त्याची चौकशी करा, शेख अब्दुल्लांना भाग पाडा. आणि त्यावेळेला नेहरूंनी नाही म्हणून सांगितलं. काळा डाग आहे. श्यामा प्रसादांसारखा लोकोत्तर तुरुंगामध्ये मेला कसा? आणि मसूद सारखा 8-8 वर्ष राहून पुन्हा लठ्ठवून बाहेर कसा पडतो? खाऊन पिऊन आनंदाने सुटतो पुन्हा आणि पुन्हा पाकिस्तानातून धमक्या देतो आणि मारू तुमचे सरहद्दीवरचे लोक आणि कुटुंब उद्ध्वस्त करून टाकू. आणि हा एवढा देशभक्त जातो आणि नेहरू म्हणतात नाही, मला अमान्य आहे, मी नाही चौकशी करणार. पण इतिहास काही वेळेला असे धडे शिकवतो. नेहरू नाही म्हणाले आणि काहीच महिन्यामध्ये त्या शेख अब्दुल्लाला अटक करून तुरुंगात टाकायची पाळी नेहरूंच्यावरच आली. इतिहास असं सोडत नाही कोणाला. पण एखाद्या मोठ्या माणसाची घोडचूक ही देशाला इतकी भावते, किंवा एखाद्या माणसाने केलेली घोडचूक माणसाला, केवळ माणसाला नव्हे राष्ट्राला सुद्धा 50-60 वर्ष मागं नेते. फार सोसलं. दंगे झाले अपरंपार आणि अनेक माणसांनी सोसून काढलं. कोल्हापूर असो, सातारा असो, सांगली, मिरजकडे फार मोठे दंगे स्वातंत्र्य गांधी वधानंतर झालेले फार सोसले लोकांनी. एका शिखानी इंदिरा गांधींचा वध केला म्हणजे सगळे ते वाईट आहेत असं नव्हे. एका ब्राह्मणाने गांधींवर गोळी झाडली म्हणजे सगळे ब्राह्मण हे खुनी आहेत असं नव्हे. पण एकदा प्रक्षोभ झाला की माणसं काय वाटेल ते करत सुटतात. आमचे आई वडील तर सांगायचे की एका माणसाला इतका क्रूर मारला, एक एक अवयव तोडून अग्नीत टाकला. बघ तुला असा मारतो म्हणून सांगून मारले. माझे वडील बाहेर गेले, ते सामोरे गेलेले होते आणि सगळी गल्ली पेटलेली होती. त्यावेळेला आई म्हणत होती नका जाऊ. ते म्हणाले आता ईश्वरावर हवाला, बस त्याच्यावर विश्वास आता. वडील आठवणीत सांगायचे बाहेर गेलो, हात जोडून विनंती केलो, बाबांनो सगळे दरिद्री इथे राहतात, का आम्हाला मारायला आलात आपण? सगळे ओळखीचे, भराभरा कोणी असे शेमले ओढले तोंडावर, गेले सगळे. ईश्वरी कृपा म्हणून वाचले.
पण त्याची माणुसकी होती. कारण त्यावेळेला मी ताना होतो, अगदी लहान होतो. आमच्या घरामध्ये मंजुळा नावाची एक बाई दूध घालायला येत असते. 50 वर्ष दूध घातलं. आश्चर्य वाटेल आपल्याला. आणि अशा मारामाऱ्या, अशी घरं पेटलेली असताना सगळे लोक घराला कुलप लावून, तिथे तुलसीदास राम मंदिर आहे, वेश आहे बाहेर, आणि त्याला लागून ते मंदिर आहे, तिथे जमले. ते घाबरलेले होते. मुलं रडत होती, स्त्रिया रडत होत्या, माणसं हतबल झालेली होती. केव्हा घाला येऊन पडेल काही सांगता येत नव्हता. आणि अशा वेळेला ती मंजुळा दूध घालणारी आमच्या घरी, ती त्या अशा पेटलेल्या आगीतून आली, तिथे पोचली. आणि माझ्या आईला शोधून काढलं. तर आई म्हणाली, बाई ग, ह्याच्यात तू अशा या कांडामध्ये, अग्निकांडात आलीच कशी? त्यावेळी तिनं काय उत्तर द्यावं? ती म्हटली, हा असं कसं? लहान पोरं तुमची भुकेजलेली असतील. एवढ्या 2 कासंड्या दूध भरून घेऊन आली. ती किती माणुसकी होती. 55 वर्षानंतर ही सगळी माणुसकी आता मेली आहे. काहीही राहिलं नाही. शेजारी शेजाऱ्याला ओळखत नाही, कुलप लावतात, मरा म्हणतात, आम्हाला काही तुमचं देणं घेणं लागत नाही. आम्ही इतकी माणसं परस्परापासून दुरावली गेली. कोण? राजा कालस्य कारणम. दुसरं काही याला उत्तर असू शकत नाही. सावरकरांनी सांगितलं ते थोडं जरी आचरणात आणलं असतं तरी आम्ही काही करू शकलो असतो. आम्ही ते केलं नाही, हे आमचं दुर्दैव. आणि पुढे 26 फेब्रुवारी 66, 83 वर्षांचे असताना तात्यांनी आपला देह ठेवला. मृत्युंजय होऊन, अमर होऊन, अजर होऊन, अक्षर होऊन, अक्षय होऊन तात्यांनी आपला देह टाकला. पण त्यांच्या विचारानं, त्यांच्या कर्तृत्वानं, पराक्रमानं ते मृत्युंजय ठरले. सावरकरांचं या हिंदू राष्ट्राला, या भारत राष्ट्राला फार मोठे योगदान. पण नेहमी सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की एवढं लोकोत्तर व्यक्तिमत्व, पण ते निवडणुका हिंदू महासभेच्या मोठ्या प्रमाणात का जिंकू शकले नाही? तेच सत्तेवर का येऊ शकले नाही? नेहरू गांधींना पराभूत का करू शकले नाहीत? असे विचार आपल्या, माझ्या, अन्य अनेक जणांच्या मनामध्ये येतात. एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे, आणि ती ही की तात्याराव इतकं लोकोत्तर, हिमालयासारखं व्यक्तिमत्व, पण लोकसंग्रहाला कमी पडलं. हे वास्तव आहे इतिहासामध्ये. हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः. बरोबर सांगितले गीतेनं. जो लोकांना कंटाळत नाहीत आणि लोक ज्याचा कंटाळा करत नाहीत, असा थोर मला प्रिय असतो, असं भगवंतांनी म्हणून ठेवलेलं आहे. पण पुढे पुढे तर तात्याराव प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे असेल, त्रासामुळे, कशामुळेही असेल, पण जवळजवळ एकांत सेवन केला आणि माणसांचा लोकसंग्रह केला. दिवेकरांनी एका आठवणीत लिहून ठेवले, लोकमान्य टिळक कर्नाटकाच्या दौऱ्यावर गेले आणि त्यांनी आठवणीत लिहिले की जवळजवळ 3 ते 4 लाख माणसं भेटायला आली. प्रत्येकाची पान सुपारी लोकमान्यांनी स्वीकारली. प्रत्येक मनुष्य त्यांच्या पायावर डोकं ठेवून जात असे. लोकमान्यांना मधुमेह होता, पाय असे सुजले म्हणून दिवेकरांनी आठवणीत लिहून ठेवले आणि कळवळून सांगितलं की दादा आता पुरे आपल्याला मधुमेह आहे. त्यावेळी ते म्हणाले, अरे हा स्वातंत्र्याचा यज्ञ आहे, लोकसंग्रहाला कधी कंटाळा करायचा नसतो. त्या दिवेकरांचे चिरंजीव, मी मुंबईच्या एका व्याख्यानामध्ये ही आठवण सांगितली आणि एक गृहस्थ आले आणि माझे हात धरून रडायला लागले. मी म्हटलं, अहो काय झालं? तर म्हणाले, आता जी आपण आठवण सांगितली त्या दिवेकरांचा मी मुलगा. किती लोकसंग्रह केला असेल, मंडालेला होते. एक पत्र त्यांनी एका माणसाला लिहिलेलं आहे, एका खटल्यात त्याला मदत केली आहे, लिहून ब्रिटिश सरकारने मान्यता दिली, ते पत्र पाठवलेलं होतं. 16 त्यांच्या पूजेपुरतं भरपूर पाळलं लोकमान्यांनी, पण त्यांचा दरबार भरला की त्यांच्या चरणाशी धनगर सुद्धा येऊन बसत असे. त्याला इतिहासाची साक्ष आहे. इतका लोकसंग्रह केला की त्याला तोड नाही. प्रचंड लोकसंग्रह. हा लोकसंग्रह गांधींनाही करता आला. लक्षात, काँग्रेस जनांमध्ये त्यांनी इतकी माणसं जोडलेली होती. निस्पृहता त्यांच्याही अंगी होती, काही सद्गुण त्यांच्याही अंगी होते निर्विवादपणे. पण असा लोकसंग्रह तात्यांना का करता येऊ नये? आपल्याला आश्चर्य वाटेल. उभा भावे दारातून परत गेलेले आहेत, वालजी पेंढारकर परत गेलेले आहेत, डॉक्टर मुंजांसारखी माणसं ज्यांच्या वडिलकीचं छत्र तात्यारावांवर होतं, अशा माणसानं माग जावं लागलेलं आहे. लोकसंग्रहात तात्याराव कमी पडले हे आपल्याला मान्यच करावं लागेल. बर, अशा लोकोत्तर एखाद्या राजकारणपटूंनी मागे आपली फैल निर्माण करायची असते. तात्यारावांना ती निर्माण करता आली नाही, हेही कटू सत्य आपल्याला स्वीकारलं पाहिजे. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सारखा एवढा
सशक्त दूरदृष्टीचा महाबलाढ्य पुरुष त्यांच्या अंकित झालेला होता. त्यालाच उत्तराधिकारी करून तात्यारावांनी काहीतरी घडवायला हवं होतं, किंवा अन्य कोणीही त्यांच्या मनात असेल. पण ठोसपणे त्यांनी कुणालाही उत्तराधिकारी बनवलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की हिंदू महासभा म्हणजे केवळ सावरकर असं झालं. असं होता कामा नये. संघटनेमध्ये चालत नाही. माणसं गोळा करावी लागतात आणि त्यांना एका विचाराने भरून पुढे न्यावं लागतं. ते नेल सावरकरांनी नाही असं नाही, पण त्यांचा उत्तराधिकारी नेमका कोणी झाला नाही. पुढे श्यामाप्रसाद जनसंघामध्ये गेले. दुर्दैवाचं की एका कारागृहामध्ये त्यांना मृत्यू आला. इतका सशक्त, इतका बलाढ्य राजकारणपटू उत्तराधिकारी झाला असता या देशाचं चित्र कदाचित पालटून गेलं असतं. कदाचित आणखीन तरुण नेतृत्व आणि सावरकरांचे आशीर्वाद तर आहेत. एक प्रसंग असा आला, आज हिंदू महासभेचं अधिवेशन चाललेलं आहे. इथे श्यामाप्रसाद मुखर्जी बोलतायत आणि मंडपाच्या बाहेर प्रचंड जनसमुदाय आणि तिथे तात्यारावांचं व्याख्यान चालले सावरकरांचं. लोकसंग्रह जसा नाही तशी पुढची पिढी जी घडवायला लागते ती घडवता आली नाही. हेही वास्तव आहे आणि ते स्वीकारल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तात्याराव मोठे खरे विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या करताना सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे याचा उल्लेख केलेला आहे. पण केवळ उल्लेख केलाय, तात्या स्वतः प्रचंड निरीश्वरवादी होते. माई अत्यंत आस्तिक आणि तात्या पराकोटीचे नास्तिक. पूर्ण निरीश्वरवादी, अत्यंत विज्ञाननिष्ठ. पुढे तर त्यांनी सांगितलेलं होतं, धान्य कमी जर पडत असेल खुशाल मांस भक्षण करा. एके ठिकाणी उल्लेख केलाय, गोमांस खाल्लं तरी चालेल. हा विचार हिंदू राष्ट्राला, हिंदू समाजाला कसा पुरेल, कसा स्वीकृत होईल आपणच मला सांगा. गायीबद्दल लिहिलेलं आहे, एक उपयुक्त पशु आहे, माता नाही गोमाता काही नाही, बाजूला टाकून द्या खुळचट समजुती. ती केवळ एक उपयुक्त पशु आहे म्हणून तिच्याकडे पहा. हिंदू राष्ट्राची प्रकृती तशी नाही. विवेकानंदाने टिळकाने ती 100% अचूक ओळखलेली होती. म्हणून विवेकानंद म्हणाले, धर्माला सोडून जे कराल त्यात अपयशच येणार आणि धर्माला धरून जे कराल त्यात यशच येणार. गांधींनी आपल्याला ज्ञात आहे, वैष्णव जनतो तेणे कहिये, पीर पराई जाणे रे, आणि रामनामाची धून नित्य चालत असते. याचा प्रचंड प्रभाव हा समाजावर राहिला हे आपल्याला मान्यच करावं 100%. त्याच्यामुळे जो आस्तिक्य भावानी जाणार आहे, ज्याला एवढा एकदम प्रखर विचार झेपत नाही, तो इतका धावू शकत नाही. तात्या समाजाच्या फार पुढे राहील. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला इतकं पुढे राहून चालत नाही. त्याला समाजाला, समर्थ रामदास जसं म्हणाले, मुलाच्या बोलीने बोलावे, मुलाच्या चालीने चालावे, असं करावं लागतं. तो जितका मोठा होईल तितकं त्याला लक्षात येतं, मी कितीही मोठा झालो तरी माझा नेता आणि 2 पावलं माझे पुढे आहेत. पण त्यांनी 100 पावलं पुढे राहून चालत नाही. तात्यारावांच्या बाबतीत ते झालं. विज्ञाननिष्ठा, यंत्राला अतिरिक्त महत्व त्यांनी देऊन टाकलं आणि सांगितलं अवश्य याचा प्रयोग करा, काही हरकत नाही याच्यामध्ये. पण हे सगळं करत असताना, घडवत असताना, विज्ञाननिष्ठा प्रगट करत असताना जनसामान्यांच्या मनाला कुठेतरी जिंकून घेताना धक्का लागला. आणि त्या धक्क्याचा परिणाम असा झाला की तात्यारावांचे विचार ऐकायला असंख्य माणसं जमायची. आता तेच होतं, सभा नाही का 50 वर्ष तेच चाललं. तर अटल बिहारींच्या सभेला लाख 2-2 लाख माणसं, निवडणुकीत विजय काँग्रेसचा. तात्यारावांच्या कालखंडामध्ये असंच घडलेलं आहे. तात्यारावांच्या सभा म्हणजे 50, अर्धा लाख, पाऊण लाख, लाखाच्याही झालेल्या. विजय मात्र व्हायचा कुणाचा? काँग्रेसचा. का बरं असं घडलं? इतकं धावून चालत नाही. समाजाला बोट धरून आपल्या बरोबर न्यावं लागतं. टिळकांना ते फार कळलेलं. टिळक म्हणाले, पहिली त्यांची आणि गांधींची भेट झाली. खापर्डे अन्य मंडळी बरोबर होते. त्यावेळेला गांधी बाहेर पडल्या. टिळक म्हणाले, अरे हा पक्का बनी आहे. पहिले उद्गार आहेत टिळकांचे. पण टिळक म्हणाले, याच्यावर लक्ष ठेवा आणि याला बघडू नका, सोडूही नका. टिळकांना फार लक्षात येत. तात्याने येत नसे असं नाही, पण त्याच्यासाठी जो लोकसंग्रह लागतो तो त्यांना करता आला नाही. हे निखळ सत्य, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. तो जर त्यांनी केला असता, उत्तराधिकारी ठरले असते, तर कदाचित या देशाचं चित्र पालटलं असतं. एके ठिकाणी तात्यारावांनी असंही म्हणून ठेवलेलं आहे
की मुसलमानांनी अत्याचार केले आमच्या स्त्रियावर, शिवाजीराजांनी आणि त्यांच्या हिंदू सैनिकांनी हेच करायला हवं होतं. हिंदू म्हणाला हे कधीही पटणं शक्य नाही. मग हिंदू आणि मुसलमान याच्यामध्ये भेद काय राहिला? मुसलमान जसे बलात्कार करत असत तसे आमचे हिंदू लोक जर करायला लागले तर शिवाजीराजांना पुण्यश्लोक राजा आम्ही कधी म्हटलंच नसतं, हे उघड आहे. पण तात्यारावांनी ते मत व्यक्त केलेलं आहे. प्रत्येक लोकोत्तर महात्म्य व्यक्तिमत्व जे असतं ते आपल्या लेखनामधून त्या त्या प्रसंगामध्ये, त्या त्या कालखंडामध्ये, त्या त्या राजकीय ऐतिहासिक संदर्भामध्ये लिहित असतं आणि मत व्यक्त करता येत असतं. म्हणून काही वेळेला परस्पर छेद देणारी व्यक्तिमत्व निर्माण होतात, आणखीन मतही निर्माण होतात. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे सावरकरांनी जी मतं व्यक्त केली ती त्या त्या प्रसंगाला अनुरूप होती असं आपण मान्य करायला पाहिजे. कदाचित आज ती पटतील न पटतील, पण ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक राजकीय संदर्भ लक्षात घेऊन त्यावेळेला तात्याराव बोलले असंही आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. त्यांची ती काळी टोपी, असं उभय कपाळ, सोनेरी काड्यांचा चष्मा, किंचित पुढे आलेली अशी इथली हाड, त्याच्यामुळे दिसणारे भेदक डोळे, असा धप्प घोरा रंग तात्यारावांचा असलेला, धोतर दुटांगी झकास नेसलेलं, अंगामध्ये कोट, हातामध्ये छत्री, अशी ती वामन मूर्ती एकदा प्रवेश करती झाली सभाजनांच्या सम की माणसं मंत्रमुग्ध होऊन जात असत. इतकं सामर्थ्य त्यांच्या वक्तृत्वामध्ये होतं. आणि म्हणून शेवटी त्यांनी जी वल्गना केली ती सर्वार्थानं खरी आहे. तात्यारावांचं काम, कार्य, त्यांची क्रांती, उत्क्रांती, राष्ट्रभक्ती, त्यांची राष्ट्रावरची प्रीती, नीती, मती, शक्ती सगळं अलौकिक आहे. भक्ती सगळंच अलौकिक आहे. सावरकरांनी शेवटी सांगितलेलं होतं, अरे गटेनी सुद्धा त्याचं अजरामर गीत गायलेलं आहे, मलाही आता वल्गना करू दे. हे माझं स्वप्न खरं ठरलं नाही तर मला स्वप्नाळू म्हणतील, पण माझं हे स्वप्न जर खरं ठरलं या हिंदू राष्ट्राचं तर लोक मला काय म्हणतील? मला द्रष्टा म्हणतील. आणि ते खरं आहे. हिंदूंच्या विषयी, हिंदू राष्ट्राविषयी तात्या जे बोलून गेले ते स्वप्न नव्हतं, ते द्रष्टे पण होतं. आणि प्रत्येक प्रसंगामध्ये ते सिद्ध होऊन गेले, याला तोड नाहीये. आणि म्हणून सावरकर शेवटी संदेश देताना बोललेले होते आणि म्हणालेले होते, अरे हा माझा वारसा आता मी तुम्हाला देतोय, म्हणजे आता याच्यापुढे मी बोलणार नाही. तो वारसा घ्या, तो समृद्ध करा, उन्नत व्हा, मोठे व्हा. या अखंड भारताचा विचार आपल्या मनामध्ये सदैव जागवा. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय हा उद्घोष आपल्या चित्तामध्ये सदैव दुमदुमत असू दे, असं तात्याराव सांगत असतात. आणि ते खरं आहे. कुणीतरी तात्यारावांना विचारलेलं होतं, त्यावेळी तात्याराव म्हणाले, यथाशक्ती या मातृभूमीसाठी मी केलं उदंड. खरंच उदंड आहे ते, यथाशक्ती नाही, उदंड आहे. पुढे कदाचित असं घडलं आणि माझं स्मारक जर तिथे उभं केलं तर माझ्या स्मारकावर वीरवरही लिहू नका आणि स्वातंत्र्यवरही लिहू नका. लिहा काय? हा हिंदू संघटक सावरकर होता असं लिहा. इतकं हिंदू शब्दाबद्दल, हिंदुत्वाबद्दल, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे याच्याबद्दल सावरकरांना अपरंपार प्रेम होतं. हा लोकोत्तर महात्मा या भारतवर्षात जन्माला आला, याहून भारत मातेचं भाग्य काय. आणि सावरकरांनी आपल्या निबंधामध्ये एके ठिकाणी लिहून ठेवले की हे दैवा, मला तू भारताच्या मातीमध्ये जन्माला घातलंस, यापेक्षा काय भाग्य असू शकतं. भारतीयत्र संततीही, असं भाग्यशाली राष्ट्र दुसरंच नाहीच आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, असं संत एकनाथ बोलून गेलेले होते. आणि तो वारसा अनंत जनांनी पुढे चालवला आणि अनेक लोकोत्तर महात्मे या मातीमध्ये निर्माण झाले. त्या क्रांतिकारकांचा, त्या धैर्याचा, त्या असीम त्यागाचा, त्या पराक्रमाचा, त्या दुर्दम्यतेचा मुकुटमणी कोण असेल? तात्याराव स्वातंत्र्यवीर, वीरवर हिंदू संघटक सावरकरच होते. गेले 8 दिवस आपण सावरकरांचे अलौकिक चरित्र सानंद गातो, त्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न करतो आहोत. इतिहासाची प्रेरणा तुम्हा आम्हाला मिळावी म्हणून तळमळीनं गातो आहोत, सांगतो आहोत. आणि आपण तेवढ्याच श्रद्धांतःकरणानं ते अलौकिक चरित्र आपल्या हृदयामध्ये धारण करता आहात. महासागर जसा आचमनात घेता येत नाही तसं लोकोत्तर महात्म्याचं चरित्रही 8 दिवसात सांगता येत नाही. पण त्या चरित्रातले काही वेची काढलेले असे रत्नमाणिक मोती आपल्या पुढे ठेवलेले आहेत. ते घ्या, ते धारण करा, उन्नत व्हा,
संघटित व्हा, एकत्रित व्हा, संख्याबळ वाढवा आणि राष्ट्रासाठी त्याग करायला शिका. गीतेनं सांगितलेला त्याग आपल्या हृदयामध्ये जागवा. हे राष्ट्र लोकोत्तर घडेल आणि जगाला मार्गदर्शन करेल असं सामर्थ्य त्याला प्राप्त होईल. नाहीतर कुणीतरी सांगून ठेवलंच आहे ना, जरा थांबा, थोडी कळ काढा, 2011 2012 पर्यंत ही एक महासत्ता होईल आणि हिंद राष्ट्र जगाला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेला सावरकरांचा तो विशुद्ध आत्मा आनंदानं गदगदून जाईल आणि तिथून वरून म्हणेल तथास्तु तथास्तु. असं अलौकिक चरित्र ऐकायला मिळणं, गायला मिळणं, अभ्यासायला मिळणं हे वक्ता श्रोता सगळ्यांचं भाग्य असतं, प्रश्नकर्त्याचंही भाग्य असतं. असं भाग्य तुम्हा आम्हाला लाभलं. आपण अत्यंत प्रेमाने इथे आला. अनेक मंडळी आली. पुणेकर खऱ्या अर्थानं अभ्यास आहे, सत्य आहे, इतिहास पाहिलेला आहे, इतिहास ऐकलेला आहे, इतिहास संक्रमित केलेला आहे. म्हणूनच सावरकरांचं असं प्रेम वाटतं. लोकमान्य टिळकांची प्रवचनमाला त्या टिळक स्मारक मंदिरामध्ये झाली आणि देणगी पत्रिका ठेवली ती. 4 तासामध्ये 900 खुर्च्या भरून गेल्या. काय पुणेकरांना प्रेम आहे चांगल्या विषयाबद्दल. पैसे देऊन येतात आणि प्रेमाने ऐकतात. पुणेकरांच्या सारखा असा श्रोता असला की वक्त्याला किती भाग्य वाटतं आणि किती भरभरून सांगावं असं वाटतं. म्हणून आपल्याला सांगू, हे खरं आहे सर्व अर्थाने. आपण ऐकलं, प्रेमाने ऐकलं, इथे आला, हृदयामध्ये बुद्धीमध्ये आपल्या ते धारणी केलं. दुर्वा गजाननाला वाहिल्या की मग त्या गजाननाला वाहिल्यामुळे दुर्वाना पावित्र्य लाभतं. शिवलिंगावर बिल्वपत्र टाकलं की मग बिल्वपत्र पावन होतं. पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीमाला घातली की मग त्या तुळशीला पावित्र्य प्राप्त होतं. तसं वक्त्याचा सन्मान आपल्यासारख्या सश्रद्ध अस्तिक्य भावना असलेल्या सुशिक्षित सुसंस्कृत सदाचारी श्रोत्यांच्यामुळे होत असतो. आपल्या सर्वांचं माझ्या ऋण झालेलं आहे. आपण देणगी दिली, ठेव दिली, ग्रंथ खरेदी केले, ध्वनिफिती खरेदी केल्या, काय घेतलं नाही, अनेक गोष्टी घेतल्या. पण पुन्हा सांगतो, भरभरून न्या, पुढल्या पिढ्यांना चांगलं वाचायला द्या. एकीकडे असं म्हणू नका वाचायला चांगलं नाही, समोर असताना घ्यायचं नाही असं करंटे पण करू नका. मुलांना चांगलं चांगलं द्या. हा विचार पुढल्या पिढीमध्ये संक्रमित करा. मी आपल्या सगळ्यांच्या विषयी अत्यंत कृतज्ञ आणि ऋणी आहे. यानंतर संपूर्ण वंदे मातरम आपण गाऊया आणि मग खऱ्या अर्थानं या प्रवचनमालेची सांगता करूया. स्वातंत्र्य वीर की जय, भारत माता की वंदे मातरम.